नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये। तर मंडळी, कालच जवळजवळ 27 तारखेला दुपारी 4 वाजेपासून ते 28 तारखेपर्यंत सकाळी जवळजवळ 6 वाजेपर्यंत जो पाऊस होता तो चालू होता। तर जवळजवळ जे महाराष्ट्र प्रशासन असेल किंवा केंद्रीय प्रशासन असेल त्यांच्याकडनं जवळजवळ 12 ते 13 जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज जो अलर्ट होता तो देण्यात आलेला होता। तर त्याबद्दल जवळजवळ जो पाऊस होता तो नाशिक जिल्हा असेल, संभाजीनगर जिल्हा असेल, त्याचबरोबर अहिल्यानगर असेल, अशा काही एक ना अनेक जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 12 ते 16 जो तास होता जो पाऊस होता तो चालू होता। त्याचबरोबर आता सध्या आपण ग्राउंड लेवल 0 वरती उभा आहोत। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोपरगाव मधील गोदावरी नदीचा जो लहान पूल होता तो काल संध्याकाळी जवळजवळ 5:30 ते 6च्या सुमारास पूर्णपणे त्याला पाणी जे होतं ते लागलेलं होतं। त्यानंतर आपण जे हा पाण्याचा प्रवाह जर बघितला तर अक्षरशः गोदावरी कोपरगाव मधील जी गोदावरी नदी वाहते तिने जवळजवळ अक्षरशः जे रौद्र रूप होतं ते धारण केलेलं होतं। त्यानंतर आता रात्रीतनं जो प्रवाह होता तो थोडासा आपल्याला कमी झाल्याचं दिसतंय, कारण आपण जर बघितलं नाशिक जिल्हा असेल, त्याच गंगापूर धरण असेल, त्याचबरोबर नांदूर मंगमेश्वर धरण असेल, त्याच्यामधनं जो विसर्ग होता पाण्याचा तो जवळजवळ 80 ते 90 हजार क्युसेस यापर्यंत सोडण्यात आलेला होता। पण वरती पाऊस जो होता तो थोडासा थांबलेला होता, तर थांबल्यामुळे पाण्याचा जो प्रवाह होता तो कमी झालेला आहे। त्यामुळे आता सध्या तरी पाणी वाढण्याची जी कुठलीही प्रकारे भीती जी आहे ती नाहीये। नागरिकांनाही प्राधान्य न्यूजच्या वतीने एक सूचित करण्यात येते की प्रशासनाने आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करावे, कुठल्याही प्रकारे भीती बाळगू नये। सध्या जी आहे ती कुठल्याही प्रकारे जे अपडेट असेल ती जर कुठल्याही प्रकारे असेल तर प्राधान्य न्यूजच्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल। या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोपरगाव मधील सर्व जे नागरिक आहेत ते पाणी पाहण्यासाठी कोपरगाव गोदावरी नदीच्या लहान पुलावरती अक्षरशः नागरिकांनी जे आहे ती गर्दी केलेली आहे। तर जवळजवळ 2 ते 3 वर्षानंतर या पुलाला जे पाणी जे होतं ते क्रॉस झालेलं होतं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला नागरिकांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते। रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।